नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 8 मार्च 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. आज तुमच्या जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. किराणा मालाच्या खरेदीवरून तुम्ही तुमच्या जोडीदारावर चिडाल. तुमची गोष्ट जर ऐकली जात नाही तर तुम्ही नाराज होऊ नका. तुम्ही परिस्थितीला समजण्याचा प्रयत्न करा. तुमची उच्च कोटी ऊर्जा आज आपल्या कामासाठी वापरा. तुमचे धन कुठे खर्च होत आहे यावर तुम्हाला नजर ठेवण्याची आवश्यकता आहे, अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जवळच्या मित्रांचे आणि जोडीदाराचे कृत्य तुमचे आयुष्य खडतर करू शकते. उपाय: कुटुंबात आनंद वाढवण्यासाठी घरात बदामी किंवा पांढऱ्या रंगाचे पडदे लावा. वृषभ राशी, आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणता आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकता किंवा जिममध्ये जाऊ शकता. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या भूतकाळातील दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल. कामाची अधिकता आज तुम्हाला मानसिक रूपात चिंतित करू शकते. तथापि, संध्याकाळच्या वेळी थोडा वेळ ध्यान करून तुम्ही आपली ऊर्जा परत मिळवू शकता. आयुष्याला गृहीत धरून वागू नका. जीवनात योग्य काळजी घेणे हे एक व्रत आहे, हे लक्षात असू द्या. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. घरातील सणांचे उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. उपाय: उत्तम आरोग्यासाठी वाहत्या पाण्यामध्ये कच्ची हळद वहा. मिथुन राशी, तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल. तसेच नवीन लोकांशी संपर्क होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. आज तुम्ही रागात कुटुंबातील कोणी सदस्याला चांगले वाईट बोलू शकता. उच्च कॅलरी असणारा आहार टाळा. आपल्या व्यायामाबद्दल प्रामाणिकपणा असू द्या. आजचा दिवस जगून घेण्याचा आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा. तुमचे जोडीदार आणि भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. उपाय: गाईला चण्याची डाळ खाऊ घाला आणि चांगले आरोग्य मिळवा. कर्क राशी, कामाच्या ताणतणावाचे ढग तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळीसाठी वेळ देता येणार नाही.
कोणीतरी फ्लर्ट करण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. आध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्याकडून मार्गदर्शन लाभेल. आजचा दिवस चांगला जावा असं वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराचा मूड ऑफ असताना तोंडातून चकार शब्दही काढू नका. तुम्ही काही वेळ आपल्या व्यक्तित्वाला निखारण्यात लावू शकता, कारण आकर्षक व्यक्तिमत्वाच्या आत्मनिर्माणात महत्त्वाचे योगदान असते. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल. पण त्याच वेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या वैरभावाचा त्याग करा. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता आणि अपेक्षा आहे की ही योजना यशस्वी होईल. उपाय: ओम गण गणपते नमः. दररोज सकाळी आणि संध्याकाळी 11 वेळा जप केल्याने कौटुंबिक आयुष्यात आनंद वाढेल. सिंह राशी. कुटुंबातील सदस्यांशी जवळीक साधून काम करा. आयुष्यातील चढ उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. विद्यार्थ्यांनी आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. तुम्हाला जेव्हाही रिकामा वेळ मिळेल, आपले काम पूर्ण करा. असे करणे तुमच्यासाठी हिताचे आहे. तुमच्या जोडीदाराला सरप्राईज देत राहा, नाहीतर त्याला दुर्लक्ष होत असल्यासारखे वाटेल. आज कोणी म्हाताऱ्या लोकांसोबत तुमचा वाद होऊ शकतो. अशात आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिकदृष्ट्या हा दिवस मिळता जुळता राहील. आज तुम्हाला धनलाभही होऊ शकतो, परंतु यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. उपाय: दुधात हळद एकत्र करून आंघोळ करा आणि कौटुंबिक जीवनात शांतता आणि आनंद मिळवा. कन्या राशी. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. आज तुम्ही वेळ पाहून आपल्यासाठी वेळ काढू शकता, परंतु ऑफिसच्या कुठल्या कामाच्या कारणास्तव अचानक तुम्ही असे करण्यात यशस्वी ठराल. प्रेम आणि चविष्ट पदार्थ ही चांगल्या वैवाहिक आयुष्याची मूलतत्वे आहेत आणि आज तुम्हाला त्याचाच अनुभव येणार आहे. कुठले वाद्ययंत्र वाजवत असाल तर तुमचा दिवस संगीतमय होऊ शकतो. अति खाणे टाळा. तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. उपाय: पत्नीसोबत आदर आणि सन्मानपूर्वक प्रामाणिक राहा. यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. तूळ राशी. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी उत्साही प्रेमळ अशा मूडमुळे
आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. आज तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षाकडून काही वाईट वार्ता मिळू शकते, ज्या कारणाने तुमचे मन दुःखी होऊ शकते आणि तुम्ही बराच काळ विचार करण्यात घालवू शकता. मजा आणि करमणुकीचा दिवस. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा. चैनीसाठी पैशाची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. तुमचा जोडीदार आज कदाचित खूप व्यस्त असेल. तुमची बोलण्याची पद्धत आज खूप खराब असेल, ज्यामुळे समाजात तुम्ही आपला मान सन्मान खराब करू शकता. उपाय: देवी दुर्गाच्या मंदिरात प्रसाद चढवा आणि गरिबात वाटा, यामुळे तुम्हाला संतोषी मिळेल. वृश्चिक राशी. मित्रमैत्रिणीबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. सावधानता बाळगा. कोणीतरी तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकते. बसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. व्यवस्थित नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो. दीर्घकालीन प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. विद्यार्थ्यांनी आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. आपले काम वेळ मिळेल तेव्हा पूर्ण करा. असे करणे तुमच्यासाठी हिताचे असेल. तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या कामामुळे तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल, पण त्यानंतर तुम्हाला जाणवेल की जे झालं ते चांगल्यासाठीच होतं. आपल्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्याशी प्रेमाने जोडलेली काही समस्या शेअर करू शकतो. तुम्ही त्यांना योग्य सल्ला दिला पाहिजे. उपाय: एक सोबत स्वयंपाकघरात भोजन केल्याने प्रेमसंबंध चांगले राहतील. धनुराशी. तुमच्या कुटुंबाच्या हितासाठी उदात्त आणि फायदेशीर कार्य करण्यासाठी धोका पत्करा. हातची गेलेली संधी परत कधीच मिळत नाही हे विसरू नका आणि म्हणून घाबरू नका. तुमच्या संशयी स्वभावामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागेल. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दांनी तुमचे मन बेचैन होईल. तुमचे चुंबकीय सदृश, आत्मविश्वासी, आनंदी व्यक्तिमत्व तुम्हाला प्रकाश झोतात आणेल. तुमच्या प्रतिष्ठेला आज थोडासा धक्का पोहोचेल. तुमच्या दिवसाची सुरुवात उत्तम राहील आणि म्हणून आज पूर्ण दिवस तुम्हाला ऊर्जावान वाटेल. उपाय: चांगले आरोग्य ठेवण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ तांब्याच्या जारमध्ये ठेवून घरात ठेवा. मकर राशी. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी अति भावूक बोलू नका. नव्या संकल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल
तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून विपरीत प्रतिक्रिया मिळेल. मोकळेपणाने गाणे म्हणणे आणि खूप नाचणे तुमच्या आठवड्याचा थकवा आणि तणाव कमी करू शकते. इतरांबद्दल वाईट इच्छा बाळगल्याने तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारचे विचार टाळणे गरजेचे आहे. तुमच्या आयुष्यासाठी ते घातक आहे आणि कार्यक्षमता कमी करणारे आहे. चढ उतारामुळे फायदा होईल. नवजात बालकाच्या आरोग्याविषयी काही प्रश्न उद्भवतील. उपाय: योग आणि ध्यानात कुटुंबातील सदस्यांना सामील करा आणि कौटुंबिक संबंधांना घनिष्ठ करा. कुंभ राशी, मदतीसाठी तुमच्याकडे पाहणाऱ्या लोकांना तुम्ही वचन द्याल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत कदाचित बाहेर जाल आणि खूप चांगला वेळ एकमेकांसोबत घालवाल. इंटरनेट सर्फिंग करणे तुमच्या बोटांचा चांगला व्यायाम करण्यासोबतच तुमच्या ज्ञानाला वाढवू शकते. आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. घरात आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. उपाय: प्रेमी एकमेकांना हिरव्या रंगाचे कपडे भेट देऊ शकतात आणि प्रेम जीवनात आनंद ठेवू शकतात. मीन राशी, तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. तुमची खुबी आज लोकांमध्ये तुम्हाला प्रशंसेचे पात्र बनवेल. शारीरिक वेदना आणि ताणतणावाचे प्रश्न सुटण्याची शक्यता नाही. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी कृती करावी लागली तरी चालेल. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र पुढाकार घेण्याची शक्यता आहे. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी पितळेची भांडी भगवान विष्णू किंवा दुर्गा देवीच्या मंदिरात दान करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.